नमस्कार, मी गरुड झेप न्यूज प्रतिनिधी विशाल बिंदवाल छत्रपती संभाजीनगर येथून आज 16/6/2026 रोजी संदीप भाऊ इंगळे आणि दिलीप भाऊ शिंदे यांनी दिनांक 3/6/2026 रोजी गोंड खनिज विरोधात उपोषण केलेले होते आणि यांना तहसीलदार सो मनीषा मिनी जोगदंड मॅडम यांनी सांगितलेलं आहे का तुम्ही ज्या 18 कंप्लेंट दिलेल्या आहेत त्या 15 दिवसात निकाली काढण्यात येईल, पण त्यांनी आजपर्यंत कुठलेही काही केलेले नाही आहे। आता आपण संदीप भाऊकडून माहिती घेऊया। बोला संदीप भाऊ। नमस्कार, माझं नाव संदीप रामदास इंगळे। मी 3 जून 2026 रोजी तहसील कार्यालय येथे उपोषणाला बसलेलो होतो। त्या दरम्यान की त्यावेळेस गेल्या काही 5-6 वर्षाच्या कालावधीपासून जो माझा संघर्ष आहे की तो सोयगाव तालुक्यामधील जास्तीत जास्त महसूल हा शासनाला जमा व्हावा, सोयगाव तालुक्यामध्ये होत असलेलं उत्खनन कुठंतरी थांबावं, होत असलेला भ्रष्टाचार याच्यावर कुठंतरी अंकुश बसावा, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहोत। परंतु की मला प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त लेखी आश्वासन तारीख पे तारीख मिळालेली आहेत आणि त्या संदर्भात मी 2025 मध्ये ज्यावेळेस उपोषण केलं होतं त्यावेळेस मला लेखी आश्वासन दिलं होतं की त्यावेळेस देखील सांगितलं होतं की 15 दिवसामध्ये आम्ही तुमच्या सर्व मागण्या निकाली काढू। परंतु 15 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा तहसील प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नव्हती। मग त्या संदर्भात आम्ही 3 जून 2026 रोजी ज्यावेळेस उपोषणाला बसलो माझे सहकारी दिलीप भाऊ शिंदे आणि मी, तर त्यावेळेस आम्हाला लिखित आश्वासन दिलं होतं की ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्या ठिकाणचे आम्ही 15 दिवसामध्ये पंचनामे करू आणि पंचनामे करून संबंधित तलाठी, मंडळाधिकारी, महसूलचे जे कोणी संबंधित अधिकारी असेल यांच्यावर कारवाई करू। परंतु त्या संबंधित ठिकाणी कोणत्याही या 12 दिवस उलटून गेले तरी देखील अद्यापर्यंत कोणत्याही ठिकाणी कारवाई झालेली नाही आहे। आम्हाला लिखित आश्वासन दिलं होतं की सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे ज्या ठिकाणी चिमणापूर पाझर तलावामधून उत्खनन झालं होतं की त्या ठिकाणी गट नंबर 258 मध्ये बोजा चढवण्यात येईल, की ज्या प्लॉटिंगचा याच्यावर मुरुम टाकलेला आहे त्या ठिकाणी देखील अजून बोजा चढवलेला नाही। तलाठी यांना विचारले असता ते म्हणता आम्हाला पत्रच मिळालं नाही। महसूलचे अधिकारी यांना विचारले असता ते म्हणता आम्ही तलाट्यांना पत्र पाठवलेलं आहे। नेमकं कोणाकडे कोणतं पत्र गायब होतं आहे हे अद्यापर्यंत आमच्यापर्यंत कळालेलं नाही। संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, त्यानंतर मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यापर्यंत देखील तक्रारी केलेल्या आहेत। आपले सरकार या पोर्टलवर देखील आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, परंतु आमच्या अद्यापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आम्ही पुढे काही दिवसामध्ये अजून तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन छेडणार आहोत। धन्यवाद सर। संदीप भाऊ इंगळे 100% अपंग असून आज मोहोळाई ते सोयगाव जवळपास 40 किलोमीटरचा ते रोज प्रवास करतायत। त्यांच्याकडे GPS कॅमेऱ्याद्वारे काढलेल्या शूटिंग आहेत, तरी संबंधित अधिकारी काय झोपा घेण्याचे काम करतायत का? एवढं उत्खनन चालू आहे। गरुड झेप न्यूज, धन्यवाद।